मी हे नाटकाला सुरुवात करत आहे, तरी सर्वांनी कृपया शांत बसून हे नाटक ऐकावे. लहान मुलांनी कृपया गोंधळ करू नये. त्यांच्या मार्गात शंकर म्हणाले, आपण सुधारणा केली आहे, परंतु अजूनही महाराष्ट्र नव्या अवसर घेत आहे. ज्यांना शरीर जपण्याकरता ऊन, वारा, पाऊस पासून आणि लज्जा जपण्याकरता वस्त्राची आवश्यकता आहे. ते का तुझे पप्पा ते चक्र फिरायला लागला बघ. आदिमाईला खूप ते मोटर कनेक्ट केले ना. शिवशंकर यांनाच आज्ञा केली, तुम्हीच हे काम करावे. मी ह्याच्यासाठी तुमच्यासोबत आहेच, पण माझ्यासोबत हे सर्वजणही तुम्हाला सहाय्य करतील. शंकरा, तुम्ही एक असा पुत्र निर्माण करावा जो वस्त्रकलेमध्ये व विविध गुणांनी निपुण असेल. गरीब श्रीमंत सर्वांना समदृष्टीने बघेल. तो विनम्र असेल. जेवढी गरज अन्नदात्याची आहे तेवढीच गरज वस्त्रदात्याची पण आहे. आदिमायेची ही कल्पना सर्व देवांना आवडली. माता पार्वती श्री शंकरांना म्हणाले, जगाची फार मोठी गरज पूर्ण करणारा कलाकार तुम्ही निर्माण करणार आहात. त्यावर माझाही मातृत्वतेचा आपलेपणाचा अधिकार राहणार. असे सांगून हर्ष व आनंदाने सर्व देवांनी श्री शंकरांना पाठिंबा दिला. परमपवित्र श्रावण महिना, वार सोमवार, सर्व दोष नाहीसे करणारा प्रदोष व वेळ प्रातःकाळ होता. तिथी त्रयोदशी. अशा सुंदर प्रसंगी श्री शंकरांनी प्रसन्न हृदयाने हर्षित अंतःकरणाने आपल्या जिभेपासून अत्यंत जिवेश्वरांचा जन्म झाला. नामकरण 33 कोटी देव श्री जिवेश्वरांच्या बारशाला हजर होते. सिंहासनावर आदिमाया विराजमान झाल्या होत्या. समोर पंचरत्नांनी मडवलेला पाळणा बांधला होता. पाळण्यात जिवेश्वरांना बसवण्यात आले होते. सुवासिनी म्हणून सावित्री पार्वती पाळणा हलवत होत्या. तुझा जन्म सर्वांना वस्त्र पुरवण्यासाठी झालेला आहे. ह्या कामात कधीही खंड पडू देऊ नकोस. गोर, गरीब, श्रीमंत सर्वांनाही समदृष्टीने वस्त्र दे. भरमसाठ मोबदल्याची हाव धरू नकोस. हाच माझा उद्देश आहे व तुझ्या मुलाला आदेश आहे. कान मंत्र ऐकल्यावर पाळण्यातल्या मुलाने मुखारदर्शक मान हलवली. आता मी तुझे नाव ठेवते. मी ह्या बालकाचे नाव
साळी. मी ह्याचे नाव साळी ठेवते. का? तर ह्याचा जन्म सर्वांना वस्त्र पुरवण्यासाठी झालेला आहे व त्याच्या कुळाचा लज्जा रक्षणासाठी झालेला आहे. म्हणून त्याचे नाव साळी. महादेव हा माझा मुलगा आहे. मी पण याचं नाव ठेवू इच्छित आहोत. याचं नाव मी स्वकुळ ठेवत आहे. याचं नाव स्वकुळ ठेवत आहे. म्हणजे हा स्वकुळाला मानवाला वस्त्र पुरवणार आहे. त्याकरता याचं नाव मी स्वकुळ ठेवत आहे. स्वकुळ. ब्रह्मदेवाने श्री जीवेश्वरांचे नाव सूर्यवंशी ठेवले. का? तर ह्या बालकाचा जन्म सूर्योदयाच्या वेळेस झाला म्हणून ह्या बालकाचे नाव सूर्यवंशी. माता पार्वती या बाळाची माता आहे मीही त्यास नाव देणार. हे बालक श्री शंकराच्या जिभेपासून निर्माण झाले आहे म्हणून ह्याचे नाव जीवाजी जीवेश्वर असे ठेवले. अशा प्रकारे आदिमाईने जीवेश्वरांचे नाव साळी ठेवले. महादेवाने स्वकुळ असे ठेवले. ब्रह्मदेवाने सूर्यवंशी असे ठेवले व माता पार्वतीने जिव्हाजी म्हणजे जिव्हेश्वर. का? तर श्री शंकराच्या जिव्हेपासून त्यांचा जन्म झाला म्हणून जिव्हेश्वर असे ठेवले. अशा रीतीने नामकरण विधी संपन्न झाला. म्हणून संपूर्ण भारतात श्रावण शुद्ध त्रयोदशी या दिवशी भगवान श्री जीवेश्वर जयंती साजरी केली जाते. अशा प्रकारे भगवान श्री जीवेश्वरांचा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला. हा तिसरा विणकामात सुरुवात. नामकरण संपन्न झाल्यावर ज्या कामासाठी आपल्या माता पित्यांनी जन्म दिला आहे त्या कामास श्री जीवेश्वरांनी प्रारंभ केला. विणकाम करण्यासाठी यंत्राची गरज होती तेव्हा प्रत्येक देवदेवतांनी यंत्रमागाचे एक एक भाग म्हणजे साहित्य होण्याची तयारी दाखवली. त्याप्रमाणे साहित्य तयार झाले. अशा प्रकारे श्री जीवेश्वरांनी सर्व देवांच्या सहकार्य व आशीर्वादाने पहिला पिकांबर विणून तयार केला. तयार झाल्यावर श्री जीवेश्वरांनी आदर करून आपल्या माता पित्यांच्या पायाजवळ ठेवून केला व साष्टांग नमस्कार केला. श्री जीवेश्वरांनी विणलेला पहिला पितांबर घेऊन शिव पार्वती
आदिमायेकडे गेले. पितावर पाहताच आदिमायेला खूप आनंद झाला. त्यांनी श्री जीवेश्वरांना अंतःकरणपूर्वक शाबासकी दिली. पार्वती, एक माता असते जी आपल्या मुलाला संस्कार देते, यथायोग्य शिक्षण देते. म्हणून हा पहिला पितांबर माता म्हणून तूच धारण करावा, हा तुझा मान आहे. आदिमायेची आज्ञा स्वीकार करून एखाद्या सुमंगल प्रसंगी हा पितांबर मी नेसे. पार्वती, एका मातेसाठी सुमंगल प्रसंग म्हणजे आपल्या मुलाचा विवाह असतो. आदिमाईचे बोलणे ऐकून श्री शंकर पार्वतीने आदराने मुखादर्शक मान दर्शन केले. अशा प्रकारे श्री जीवेश्वरांनी विणकामास सुरुवात केली. भाग चौथा, श्री जीवेश्वरांचा विवाह सोहळा. आदिमायेने पुढे ब्रह्मदेवास बोलावून पार्वतीचे मनोगत सांगितले. ब्रह्मदेवा, शिव पार्वतीचे पुत्र जीवेश्वर हे विवाहयोग्य झाले आहे. त्यांच्यासाठी वधू निर्माण करण्यासाठी मी तुम्हाला आज्ञा देते. जशी आपली आज्ञा मानते असे म्हणून ब्रह्मदेवाने आदिमायेची आज्ञा स्वीकार केली व तेजस्वी कन्येची निर्मिती झाली. आदिमायेच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने आपल्या दिव्य शक्ती व ब्रह्मतेजाने एक सुंदर कन्या निर्माण केली. ती कन्या ब्रह्मतेजाने अंकित झाली म्हणून तिचे नाव अंकिनी ठेवले. देवी अंकिनी तपस्विनी असल्याने भक्ती व साधना यांची शिकवण देते. त्याचवेळी ब्रह्मदेवाची पत्नी सावित्रीने आपल्या तेजातून अति सुंदर व 10 गुणांनी युक्त अशा सुंदर कन्येची निर्मिती केली. ही कला व विद्या देणारी देवी आहे म्हणून तिचे नाव प्रशांतिनी असे ठेवले. या दोन्ही तेजस्विनी कन्या घेऊन ब्रह्मदेव व सावित्री आदिमायेकडे गेले.
दोन्ही तेजस्विनी कन्या पाहून आजीमाईला आनंद झाला. त्यांनी दोन्ही कन्यांचा विवाह श्री देवेश्वरांनी देवेश्वर यांच्यासोबत लावण्याचे नियोजन केले. चंद्र सूर्याने आकाशाचा मंडप घातला होता. इंद्र व कुबेर पाहुण्यांचे स्वागत करीत नारद कुंभनयन करीत मंगलाष्टक बोलत होते. दादा ब्रह्मदेवाने श्री जावळे यांना वेद आणून दिले. तिनं मागे थांबली ना, बघा मागे थांबली तिनं मागे थांबली ना की वेद शास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी त्यानंतर श्री जीवेश्वर यांनी आपले सांसारिक जीवन सुरू केले. आता बच्चे माझे सिस्टर भी आहेत ओढाले
वेदशास्त्राचे शिक्षण देण्यासाठी सुकर्मा पंडितास नियुक्त केले. परंतु सुकर्मा कपटी व काळेबाज होता. त्यांनी आपले जानवे तोडून व अंगावर माथ्याच्या खुणा करून ब्रह्मदेवाजवळ तक्रार केली. सुकर्माच्या कप्तासपासून खात्री न करता श्री जिवेश्वरांचे वेद शिक्षण बंद केले. थोड्या जिवेश्वरांना ही गोष्ट सहन झाली नाही. त्यामुळे ते अत्यंत दुःखी झाले व मूर्छित पडले. ही बातमी कैलासावर शिवशंकरांना समजली. शिवशंकर त्रिशूळ घेऊन भोवती आले. त्यामुळे ब्रह्मदेवाने घाबरून सुकर्मास पुढे केले. सर्व वृत्तांत मागून क्षमा मागितली. शिवशंकराने जिवेश्वरांना सावध केले. बाळा, आणि ब्रह्मदेवास श्राप दिला. श्री जिवेश्वरांना शिवशंकरांनी कैलासावर घेऊन मंत्र दिला. स्वतः वेदशास्त्राचे शिक्षण दिले आणि भविष्य काळासाठी युद्धकलेचे तसेच अस्त्रशस्त्रांचे शिक्षण दिले. अशा प्रकारे श्री जिवेश्वरांचे वेद शिक्षण शिवशंकरांनी कैलासावरच पूर्ण केले. आहुती व माता दर्शनांनी त्यांना सर्व प्रकारची मदत करीत भक्ती धर्म निभावत होत्या. थांबून चालू करते श्री जिवेश्वरांना थांबून चालू करते तसं ठेवलं तर आता बंद करायचं तर हे करा आता नको का चंद्रका, ओहो क्षेत्रफळ व पार्श्वना अशी 4 पुत्र नमस्कार. तुझे
कैलास भुवन. स्वर्गाधिपती इंद्राने भगवान श्री शिवेश्वराचे पुत्र कैलास भुवन यास अमरगणांच्या करिता वस्त्र विणणारे म्हणून स्वर्गलोकी नेले. पप्पाचं बेस्ट इंद्राचा शिष्य माळव देशाचा राजा सुभान इंद्र होण्यास गेला होता. त्याने कैलास भुवनाने विणलेल्या तलमचित आकर्षक वस्त्रने पाहिली. अतिशय प्रभावित होऊन मानवाधिपतीने परत येतेवेळी आपल्याबरोबर कैलास भुवनास नेले. कैलास भुवनाची मुले मात्र स्वर्गात माळव देशातील कैलास भुवनाच्या वंशजांना आज आहेर साडी म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारे कैलास भुवन हा इंद्राकडे राहिला. बेचाऱ्याला बसायला नाही टाईट झालं. टाइट वाला हा. सनातन भगवान श्री जीवेश्वरांचे दुसरे पुत्र सनातन यास श्री नारायणाने वैकुंठ लोकास दिले. बागराम देशाच्या चित्तदृष्टी राजाने महाविष्णूंची आराधना केली व सनातन यास आपल्याबरोबर बागराम देशास पाठवावे म्हणून प्रार्थना केली. महाविष्णूंनी प्रसन्न होऊन सनातन यास बागराम देशात जाण्याची अनुमती दिली. बागराम देशातील वंशजांना तेथील बागराम साडी किंवा सनातन साडी असे म्हणतात. 35 झालं शिरा 50 होतं 35 अशा झालं. प्रकारे सनातन हा श्री विष्णू यांच्याकडे राहिला. हा आता करून पण बंद केला. भक्तिमान हा यमाकडे राहिला व यांचे नाही वंशज डोळ्यावर पडायला त्यामुळे ओझरस्थानी डोळे बंद केला म्हणून नाही यानं बरोबर. नाही त्याला डोळ्यावर बस म्हणलं. हा हा ब्रह्मदेवाकडे राहिला. त्यास शुद्ध साडी म्हणून त्यांचे वंशज ओळखले जाऊ लागले. दयासागर दयासागर ओम हा कैलासावर राहिला. त्यांचे वंशज स्वप्न साडी म्हणून ओळखले जाऊ लागले. अर्चन निर्गण तांतिपूरच्या सुशील राजाने परमेश्वराच्या बलस्थाने श्री जीवेश्वरांच्या साहाय्याने पुत्र अर्चन निर्गण यास वस्त्र निर्मिती व्यतिरिक्त त्यांनी शुद्ध न्याय बनवले. आज अर्चन निर्गणच्या वंशजांना शुद्ध साडी अथवा शुद्ध साडी म्हणतात. कैलास भुवन यांचा पुत्र निरोधन वैकुंठात महाविष्णूंनी आपल्या दर्शनास येणाऱ्या भक्तांना उत्तम संरक्षण लावण्याचे काम कैलास भुवनाचा पुत्र निरोधन यास सोपविले. बाप एकदम छोटा आहे ना एकदम छोटा आहे. वंशज तिकडे साडी म्हणून ओळखले जाऊ लागले. अय्यो अशा प्रकारे देश काळ स्थान मान यांच्या अनुषंगाने अर्चन गुर्जर पाटलिका वाटोळा खंडसाई त्या अनेक गाणं असून तिच्या बाजूला समोर दया नाही कळलं त्याला बाजू बसावं त्याला अजून छान झालं सगळं. स्वकुलशाही समाजाचे आराध्यदैवत भगवान श्री जीवेश्वर यांचे गोत्र हे सूर्यवंशी आहे. गोत्र परिचय गोत्र सूर्यवंशी शाखा कैलास देव महादेव शंकर देव अंबा फूल झेंडू किंवा गुलाब दिवस सोमवार. याचा अर्थ ब्रह्मदेवाने श्री जीवेश्वरास सूर्यवंशी म्हटले आहे. सूर्यदेव
ब्रह्मदेव म्हणून सूर्यवंशी हेच गोत्र साई समाजास लागू पडते. याचा आधार त्या साई बांधवांना आपले गोत्र माहीत नाही त्यांनी सूर्यवंशी गोत्राचा उपयोग करावा. खाली बसून घ्या, खाली बसा थोडं. सगळ्यांना पण दिसायला पाहिजे आणि कुठे जाऊ नका, थांबा थोडं, जाऊ नका. पत्र परिचय जीवेश्वर गणेश प्रताप सुंदरनाथ मळेकर. आदिमाया अपर्णा शशिकांत एकबोटे. महादेव अनिल कुमार कमलनाथ शिंदे. पार्वती रूपा अरविंद मानू. ब्रह्मदेव श्रीनिवास नागप्पा हिराकर. सावित्री ममता प्रवीण ढगे. विष्णू ऋषिराज श्रीरंग शिंदे. सुकर्मा दीपक कुमार सुरेश शेळके. अंकिनी श्वेता सतीश विभूते. दशांतिनी मालती गणेश मळेकर. सगळ्यांचे प्रस्तुतीकरण शीतल विनय हिरोळीकर. टाळ्या वाजवा. बोला. चंद्रकांत सचिन सतीश विभूते. रोमहर्ष श्रेयस विनोद कुमार मानू. क्षेत्रफळ अमूल्य ऋषिराज शिंदे. पार्श्वनाथ महिमा ऋषिराज शिंदे. कैलास कुवन आदित्य आनंद कुमार मानू. सनातन वेदांत अश्विन हिरोळकर. अक्षर निर्भर आयुष्य आनंद मानू. निरोधन ध्रुव अरविंद मानू. पर्वकार वरद विरस्कर. भक्तिमान नमन निराकर. लेखिका संवाद लेखन आणि नाटक